मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. काशीबाईंनी पैठणी नेसली. नरहरपंतांनी सोवळ्याचा कासोटा सारखा केला. 2 तासांपूर्वीच पूजेची सगळी तयारी झालेली होतीच. तबकात काढून ठेवलेल्या फुलांच्या हारांनी कंटाळून उगीमुगी व्हायला सुरुवात केली होती. देवापुढे लावून ठेवलेल्या समईतलं तेल संपायला आलं होतं. सावित्रीबाईंच्या ते लक्षात आलं. उठवत नव्हतं तरी त्या उठून स्वयंपाकघरात गेल्या. तेल आणून समई भरली. शंकररावांनी 4-4दा वाचून झालेला पेपर कंटाळून खाली ठेवला. म्हणाले, किती वेळ झाला आपण पूजेसाठी खोळंबून बसलो आहोत. अजूनही दोघांचा पत्ता नाही. दरवाजाकडे 4-4दा डोकावून बघण्याचा प्रयत्न करणाऱ्या विहीनबाईंना उद्देशून मग काशीबाई म्हणाल्या, सावित्रीबाई, आता शौनक सायलीच्या येण्याची वाट बघण्यात काही अर्थ नाही. गौर आणण्याचा मुहूर्त टळून जाईल. मीच आणते आता गौर एकटीनेच. खोकल्याची उबळ आवरत सावित्रीबाईंनी मान डोलावली. मी मदत करू का तुम्हाला? आपण दोघी मिळून आणू. पण बाहेर कोसळत असलेल्या पावसाकडे बघत त्या जागच्या जागी चुळबुळल्या. तुमच्या अंगात थोडा ताप आहे ना? शिवाय बाहेर हा असा पाऊस. असू दे हो, बसा तुम्ही. मला वाटतं आपण दोघं मिळून आणतो दरवर्षी तशीच आणावी. पाऊस थांबण्याचं चिन्ह नाही आणि मुहूर्त टळायला अवघा अर्धा तास शिल्लक राहिला आहे. अजून पूजा आरती. नरहरपंतांनी एका हातात पूजेचं तबक उचललंही. दुसऱ्या हाताने काशीबाईंच्या डोक्यावर छत्री धरली. काशीबाईंनी गौरींचे मुखवटे ठेवलेलं तबक हाती घेतलं. गंगागौर आणायचा गडवा घेतला. दोघं बागेतल्या नळावर गेले. 5 खडे उचलले, गडव्यात ठेवले. गंगा आली गौर आली, गंगा आली गौर आली. त्यांनी उच्चारलेले अस्फुट शब्द घंटेच्या किणकिणत गौरीच्या मुखवट्यांच्या मागोमाग घरभर फिरले. गौरी बसल्या. गौरींच्या डोक्यावर पदर देत काशीबाईंनी त्यांना दागिने चढवले. दरवर्षी एकटीच करते हो सारं, पण यंदा वाटलं होतं नवी सून आहे, तिच्या हातून. त्यांनी डोळ्यातलं पाणी लपवलं. आणि आता पुढे दरवर्षी तुम्हालाच एकटीने करायच्या आहेत हो या गोष्टी. सून मुलगा ऑस्ट्रेलियाला गेल्यावर कोण येणार आहे इथे? नरहरीपंतांनी आरतीची निरांजने लावली. तेही खरंच म्हणा. एकुलता एक मुलगा शौनक. त्याच्यासाठी तर करायचं हे सर्व. त्याच्या सुखासाठी. शिवाय वर्षानुवर्षांचे संस्कार मनावरचे. सगळं वेळच्या वेळी आणि व्यवस्थित व्हायला हवं. काशीबाई पुटपुटल्या. आमच्या सायलीलाही आहे हो हौस. निदान यावर्षी का होईना केलं असतं तिने हौसेने. पण कुठे अडकली आहेत दोघं जण कुणास ठाऊक. आणि आम्हीही दोघं मोठ्या कौतुकाने येऊन बसलो आहोत चिंचवडहून इथं सकाळपासून. आज पहिल्यांदा सायली तिच्या घरच्या गौरी बसवणार आहे म्हणून. शंकररावांचं पुढचं बोलणं आरतीच्या आवाजात बुडूनच गेलं. तिन्ही सांजेला स्वयंपाकाच्या मथुबाई आल्या. त्या छत्रीतून सुद्धा अर्ध्या मुर्ध्या भिजलेल्या. कसला कर्माचा पाऊस हो हा, त्या कुरकुरल्या. केवळ तुमच्या गौरी बसायच्या आज आणि नव्या वहिनींचे आई बाबा यायचेत म्हणून आले मी धडपडत. नाहीतर घराबाहेर पडलेच नसते बघा. चांगलीच झड लागली आहे. खरं तर आज त्या कुणा डॉक्टर कोलवाडकरांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती सायलीने माझ्यासाठी. दिल्लीहून येतात ते डॉक्टर. महिन्यातून एकदा इथे पुण्यामध्ये. दम्याच्या बाबतीत त्यांच्या औषधाचा चांगला गुण आला म्हणे तिच्या कुणा कलिगच्या आजीला. म्हटलं ते कामही होईल आणि गौरीचं दर्शनही होईल तिच्या. मुद्दाम सकाळी उठून आलो लवकर, तर त्या दोघांचा अजूनही पत्ता नाही. सावित्रीबाईंच्या सुरातली काळजी लपत नव्हती. काय सांगताय काय? काल रात्रीच येणार होते ना दादा आणि वहिनी, नाही आले हो. रात्री फोन आला काल उशिराने. काम पुरं झालं नाही, आज राहावं लागणार म्हणून. लवकरात लवकर पोचतो म्हणालेत. काशीबाईंनी देवापुढे दिवा लावला. हात जोडले. कुठे असतील मुलं? केव्हा येतील?
दिवे लागणी झाली तरी त्यांचा पत्ता नाही. म्हणजे शेवटी नव्या सुनबाईंनी गौरी बसवल्या नाहीतच म्हणा की. तुम्हीच केलंत सारं. मुलांची कामही महत्वाचीच हो. त्यांच्या पुढे त्यांचे प्रश्न असतात, आपल्या पुढे आपले. शेवटी कुणी का होईना पूजा करणं हे मात्र महत्वाचं. आई जगदंबेचा आशीर्वाद असो म्हणजे झालं. काशीबाईंनी सावरून घेतलं. सावित्रीबाईंनी मान डोलावली. माझ्या मनातलं बोललात बघा. मग शंकररावांकडे वळून त्या म्हणाल्या, अहो मथुबाई देतील ना आणून रिक्षा आपल्याला. आपण निघूया का आता? मलाही असंच वाटतंय. किती वेळ वाट बघायची मुलांची. डॉक्टरांची अपॉइंटमेंट हुकली. आत्ता निघालो तर चिंचवडला पोचू रात्रीपर्यंत. भलतंच काय शंकरराव. नरहरी पंतांनी मोडता घातला. या पावसात तुम्ही जाणार? रिक्षाने? येऊ देत मुलं. मुक्काम करा आज इथं. सकाळी जा. शौनक पोचवेल तुम्हाला गाडीने. सावित्रीबाई अंग तापले हो तुमचं. हा असा खोकला. भिजून आणि दुखणं वाढवून का घ्यायचं आहे? आज आमच्या गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य असतो. तो प्रसाद घ्या. रात्री थांबा, मुलं येतीलच एवढ्यात. काशीबाईंनी आग्रह केला. पासपोर्ट, विजा, कॉन्सुलेट, 1760 भानगडी हो परदेशी जायचं म्हटल्यावर. रात्री शौनक फोनवर म्हणत होता काल. वैतागला होता. आज सगळं आटोपूनच येणार तू दोघं. नरहरी पंत म्हणाले. नैवेद्य दाखवायच्या वेळेपर्यंत तरी यावीत दोघं. काशीबाईंची आशा लपेना. हे बघ. नरहरी पंत निर्वाणीच्या सुरात समजावू लागले. आता सारखी सारखी मुलांची वाट बघू नकोस. त्यांच्या विना सगळं करायची सवय लाव मनाला. दोघं 15-20 दिवसात निघून जातील परदेशी. मग आपणच एकमेकांना. काय हो शंकरराव? अगदी खरं म्हणालात. मीही हिला हेच सांगत असतो. एक मुलगी गेलीच आहे परदेशी. आता दुसरीही निघण्याच्या तयारीत. कशाला या दिल्ली बिल्लीच्या डॉक्टरांचा सोस धरायचा. आपण बरे आणि आपल्या घराजवळचे डॉक्टर बरे. उगाच इकडे तिकडे पळापळ करायला कोण तरुण मंडळी आहेत आपल्याजवळ सांगा बरं. अहो नव्या पिढीची नवी स्वप्न. त्यांचं भविष्य घडवायचं. त्यांचे पूजापाठ वेगळे. त्यांची कर्मकांड वेगळीच. शेवटी काळाबरोबर धावायलाच हवं ना त्यांनाही. नरहरी पंत म्हणाले. धावा की. मी कुठे काय म्हणते. पण इतकं मागचे सगळे बंध तोडून की त्यांनी त्यात स्वतःला कधी जकडून घेतलंच नाही. काशीबाईंच्या मनात आलं. मग त्या निमूट उठल्या. नैवेद्याची ताटं तयार केलीत. मुगाच्या डाळीची खिचडी, तूप, ओलं खोबरं, कोथिंबीर, पापड, भाकरी, लोणी, शेपूची भाजी. नैवेद्य आरती करून घेऊया. गरम झालंय सगळं. आपण आपली जेवून घेऊया. सावित्रीबाईंना औषधं घेता येतील म्हणजे. 8 वाजून गेलेत. काशीबाई म्हणाल्या. 8 वाजून गेले तरी लोणावळा ओलांडला नव्हता. सायली कंटाळून गेली होती. बाहेर हा असा पाऊस आणि बोचरा गारवा. गाडीच्या खिडकीच्या काचा बंद करूनही आत थंडी पाझरत होती. रात्री हॉटेलात नवी जागा म्हणून झोपही आली नव्हती काल. त्यामुळे डोळे जडावले होते. सकाळी हॉटेलमधून काहीतरी चहा नाश्ता करून दोघं बाहेर पडले घाईघाईने. जितक्या लवकर काम आटोपेल तेवढ्या लवकर पुण्याला पोचता येईल म्हणून तिची घाई. पण आज लांबलंच आणि सगळं आटोपेपर्यंत न निघण्याचा शौनकचा हट्ट मागे होता. काम झाल्या झाल्या मग पुण्याला पोहोचायची सायलीची गडबड. धड जेवणही नाही. ट्रॅफिक जॅम. अर्धा तास नुसती गाडी अडकलेली. मग मुंगीच्या पावलांनी सरकणारी गाड्यांची ही रांग. बाहेर कोसळणारा पाऊस. अंगात भरलेली हुडहुडी आणि पोटात भुकेने पडलेला खड्डा. शौनक मात्र मज्जेत गाडी चालवत होता. मध्येच खुशीत शीळ घालत होता. सगळं त्याच्या मनासारखं झालं होतं ना. तिला शौनकचा क्षणभर रागच आला. किती हट्टी. किती तालावरती नाचवलं याने. खरं तर आज आपण नवी पैठणी नेसून गौरीची पूजा करत घरी असायला हवं होतं. उबदार दागिन्यांचे स्पर्श, फुलांचे सुवास, उदबत्ती, कापराचा दरवळ, चवदार नैवेद्याचं ताट पुढ्यात. सायलीचा जीव भुकेने गलबलला. कुठे वाटेत थांबायची सोय नाही आणि वरून हा उशीर आणि हा ट्रॅफिक जॅम. सणावाराची अंघोळ सुद्धा नाही धड. शौनक एकुलता एक मुलगा, इंजिनियर, पुण्यात बंगला, दारात जुईचा मांडव, गाडी.
किती खुशीत होतो आपण तेव्हा. पण लग्नाला 6 महिने झाले असतील नसतील, आर्थिक मंदीची झळ शौनकच्या कंपनीलाही झेलावी लागली. नोकर कपात सुरू झाली आणि एक दिवस शौनकलाही नोटीस आली. मग नव्याने नोकरीची ही शोधाशोध, अस्वस्थ अस्थिर मनोवृत्ती, त्याची होणारी चिडचिड. आपण कॉम्प्युटर इंजिनियर, चांगला पगार आणि हा बेकार, घरी बसलेला. मग त्याचा पुरुषी अहंकार कधी कधी उफावून यायचा. त्या पोटी उगाचच आपल्यावर आई बाबांवरही आरडाओरड व्हायची. आक्रस ताळा संताप, दिवस दिवस जेवायचंच नाही. सगळ्यांनी मग मनधरण्या करायच्या. कधी न सांगता बाहेर निघून जायचं. आपण ऑफिसमधून यावं तर आई बाबांचे चिंतातूर चेहरे, आईचे पाणावलेले डोळे. आणि याच मनस्थितीत असताना एकदा सारिकाताईंचा फोन आला ऑस्ट्रेलियाहून. शौनकने घाईघाईने आपल्या हातून फोन घेऊन भाऊजींशी बोलणं केलं. तिकडे आलो तर नोकरीचे किती चान्सेस? 100%. फक्त तुम्ही दोघं इथे या, पुढची जबाबदारी आमची, भाऊजींनी दिलेलं आश्वासन. आणि मग ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी त्याची सुरू झालेली भुणभुण. आपल्या मनात अजिबात नव्हतं. एकतर आपली नोकरी चांगली होती इथली, शिवाय आपणही सारिकाताईंसारखे तिकडे गेलो तर आपले आई बाबा एकटे पडणार होते. 8-15 दिवसांनी का होईना पण चिंचवडला जाऊन त्यांना भेटता येत होतं. त्यांच्या औषध पाण्याची व्यवस्था बघता येत होती. आईचा क्रॉनिक अस्थमा आणि बाबांची नुकतीच झालेली बायपास सर्जरी. आज डॉक्टर कोलवडकरांची अपॉइंटमेंट घेतली होती आईसाठी. हे परत 50व्या वेळी तरी सायलीला आठवलं आणि मनातून एकवार परत खूप अपराधी वाटलं. आता महिन्याने ते परत येतील पुण्यात, पण त्यावेळी आपण तिथे नसू. दोघीच मुले आपण. दोघींनीही तिकडे परदेशी गेल्यावर आईबाबांनी म्हातारपणी काय करायचं? कुणाच्या आधाराने जगायचं? शौनकला हे प्रॉब्लेम समजावून सांगितले, पण त्याचं पुढे धावणारं मन ते गंभीरपणे ऐकून घ्यायलाच तयार नव्हतं. त्यात काय एवढं? तेही येतील पुढे मागे तिकडे. त्याचं बेफिकीर उत्तर. इतकं सोपं आहे का ते? इथले सगळे बंध तोडून त्यांना तिकडे करमेल का? त्यांचं मन रमेल का? मागे एकदा ताईच्या हट्टाने आई बाबा गेले होते तिकडे, पण 15 दिवसांतच कंटाळले. सोनेरी पिंजरा ग सायलू, निव्वळ सोनेरी पिंजरा. सगळ्या सुखसोयी, पण जीवाचा कोंडमारा ग. केव्हा उडून इकडे येऊ असं झालं होतं. एक एक दिवस मोजत होतो बघ आम्ही, आई म्हणाली होती. शौनकचे आई बाबा तर कायमचे तिकडे येऊन राहणं शक्यच नाही. त्यांचे देवधर्म, पूजा अर्चा, मंडपावरची बहरलेली जुईची वेल उपटून दुसरीकडे कुठे लावूया म्हणण्यासारखंच हे. नोकरीचा राजीनामा देताना आपल्याला फार जड गेलं. पण शेवटी नवऱ्याचा मूड, त्याचा हट्ट, त्याचा हेका, चिडचिड. शिकली सवरलेली असली तरी बायकोच ना एका पुरुषाची. आई बाबाही शेवटी म्हणाले, बाई ग, तो म्हणतोय तसं करा. शेवटी त्याचं सुख ते आमचं सुख. शेवटी त्याच्या मनाप्रमाणेच झालं. काल कॉन्सुलेटचं काम पूर्ण झालं नाही तर आज हट्टाने थांबायला लावलं त्याने. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या. दसऱ्याच्या आत आपलं सीमोल्लंघनही. आई काय म्हणत असतील? केवढ्या उत्साहाने यावेळी गौरी गणपतींची तयारी केली त्यांनी. गौरीला नव्या साड्या घेतल्या. गणपती पुढे आपण रेखलेल्या रांगोळीचं कोण कौतुक त्यांना. आपल्या लांब सडक वेणीसाठी हौसेने गजरे करतात. आपल्याला मोदक शिकायचे होते कळीदार त्यांच्यासारखे, आणि त्या मुरडीच्या करंज्या. सगळंच राहिलं. सगळं सोडून जायचं. आता मुरडून कधी येणार आपण? जेवण झाल्यावर गोळी घेतल्यानंतर सावित्रीबाईंचा तापही उतरला. हे दोघं झोपलीत आता. आपण गौरी पुढे झोपू इथे दोघी. मुलं आल्याचं कळेल चटकन मग, सावित्रीबाई म्हणाल्या. तशी माझी झोप सावधच असते. कधी कधी रात्र रात्र डोळे उघडे असतात बघा. तुम्ही मात्र दमलात आज फार. एकटीने सगळं करायचं पूजेचं म्हणजे. मुलांच्या सुखासाठी करायचं बघा. आपल्याला कितीही त्रास झाला तरी मग त्याचं काही वाटत नाही. अंथरुणावरती पडता पडता काशीबाई म्हणाल्या. दुरून गाडीचा ओळखीचा हॉर्न ऐकू आला. तशा काशीबाई अंथरुणावरती एकदम उठून बसल्या. आलीत वाटतं मुलं. त्या पुटपुटल्या. दिवा लावून सावित्रीबाईंची झोपमोड करावी की नाही या विचाराने त्या दिव्याच्या बटणाशी क्षणभर घुटमळल्या.
दिवसभर कणकण होती त्यांना. कदाचित आत्ता डोळा लागला असेल. जागीच आहे मी. लावा दिवा. मी दार उघडते. सावित्रीबाई दाराकडे गेल्या सुद्धा. दिव्याच्या उजेडात बघितलं 1:30 वाजून गेला होता. शौनक गाडी गॅरेजमध्ये ठेवून येईतोपर्यंत सायली आत आली. थंडीने ती कुडकुडत होती. केवढा पाऊस ग आई. आणि ट्रॅफिक जॅम. कल्पनाच नव्हती असा मुक्काम करावा लागेल म्हणून. स्वेटर, शॉल काहीतरी नेता आलं असतं. म्हणत होतो चहा घे, कॉफी घे, तर बाईसाहेबांना आवड नाही त्याची. जास्त घेऊन लगेच पोटात डचमळतं यांच्या. मागोमाग आलेला शौनक म्हणाला, मी मात्र 10-12 कप चहा. हा, तरी भूक लागली आहे आई. लवकर जेवायला वाढ ग. मी आलेच हा अंघोळ करून. गिझर लावते. आत्ता यावेळी? शौनक ओरडला. अरे असं काय? गौरी गणपतीचा प्रसाद घ्यायचाय. मला निदान हळदी कुंकू तरी वाहू दे गौरींना. सकाळपासून पारोशी आहे. आई मी आलेच ग. मी अन्न गरम करून घेईन. तुम्ही पडा जा. सकाळपासून दमला असाल तुम्ही. सायलीची कपडे घेऊन बाथरूम मध्ये जाता जाता बडबड सुरू होती. घर एकदम भरून गेलं. शंकरराव आणि नरहरी पंतही उठून बाहेर आले. गौरी बसवण्यासाठी किती खोळंबले होते हे दोघं तुझ्यासाठी. गौरीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करणाऱ्या सायलीला शंकरराव म्हणाले, काय करू बाबा. मी तिथे पण माझं मन इथे होतं. माझ्याही मनात फार होतं हो, पण या शौनकचा हट्ट. तिचे डोळेच भरून आले. सगळं समजल्यागत काशीबाईंनी तिच्या पाठीवर थोपटलं. चल, भुकेजली असशील ना, जेवून घ्या. काशीबाईंनी कुकरमध्ये खिचडी गरम केली. सावित्रीबाईंनी तोवर पाने घेतलीच होती. जेवताना शौनकची बडबड सुरूच होती. काम कसं लांबलं, मग सगळं व्यवस्थित कसं पार पडलं. दसरा आम्ही ऑस्ट्रेलियात साजरा करणार हे आणि ते. त्याच्या शब्दातून खुशी ओसंडून वाहत होती. जेवणात त्याचं मुळी लक्षच नव्हतं. सायली मात्र मान खाली घालून जेवत होती. गरम गरम खिचडी, त्यावर विरघळणारं तूप, आवडीची भाकरी, लोणी, शेपूची भाजी, मुरडीची करंजी. हे परत कधी मिळणार? हावरटासारखं ती खात होती. काशीबाईंना जाणवलं, सकाळपासून पोरीने काहीच खाल्लं नसावं. तिच्या भाकरीवर लोण्याचा गोळा घालत त्या मायेने म्हणाल्या, पोटभर जेव ग. भुकेजली असशील सकाळपासून. शौनकचा आटोपून तो झोपायलाही गेला. जेवण झाल्यावर सायली काशीबाईंना आवरू लागली. मी करते झाकपाक. तू दमून आलीस. झोप जाग, त्या म्हणाल्या. मी तर गाडीत बसूनच होते आई. तुम्हाला सकाळपासून एकटीला केवढी धावपळ झाली असेल. तुम्हीच पडा जा. दोघीही दमलात. मी आवरते हितलं. तुम्ही दोघी झोपा. सावित्रीबाईंनी तोडगा सुचवला. यांना कणकण होती ग दिवसभर. आत्ता जरा फ्रेश वाटताहेत, काशीबाई म्हणाल्या. हो का ग आई? आजची डॉक्टर कोलवाडकरांची अपॉइंटमेंट हुकलीच ना. पुढच्या महिन्याची घेऊन ठेवायला हवी. त्यांचा नक्कीच गुण येईल तुला. सायली पुटपुटली, पण त्या शब्दांतला पोकळपणा तिलाच जाणवला. तिघी बाहेरच्या खोलीत आल्या. किती प्रसन्न दिसताहेत ना गौरी. पण छान सजवलं आहे आई तुम्ही यांना. पण तुम्हाला एकटीला सगळी पूजा अर्चा. तिचे डोळे पुन्हा भरूनच आले. तिने काशीबाईंचा हात हातात घेतला. सगळं काही उमगल्यागत काशीबाईंनी तिचा हात थोपटला. अगं मीही पूजा करत होते दिवसभर. आणि तू ती पूजा उपाशी तापाशी, थंडी वाऱ्याची, कुडकुडत भिजत, पण त्याच्या सुखासाठीच ना. शेवटी दोघींच्या पूजेचा उद्देश एकच होता. त्यांनी पदराने हळूच तिचे डोळे पुसले. झोप जा बाळ. सायली गेली. जाताना तिने ट्यूबलाईट घालवली. पण समईच्या मंद प्रकाशात दोघी गौरींकडे बघत तशाच कितीतरी वेळ बसून राहिल्या. दोघींचे डोळे पाण्याने डबडबले होते. बाहेर पावसाने परत जोर धरला होता आणि अजून अंधारच आहे की उजेडायला सुरुवात झाली हे मात्र कळत नव्हतं.